तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गरमागरम छोले भटुरे. हॉटेलसारखी चव घरच्या घरी. सर्वात प्रथम मी भिजवलेले छोले, त्याच्यात काही बेसिक खडे मसाले, मीठ आणि थोडासा सोडा टाकून 7 ते 8 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये छानपैकी वाफवून घेतली. साईड बाय साईड कांद्याची प्युरी, आलं लसणाची पेस्ट, टोमॅटोची प्युरी करून घेतली. छान गरमागरम तेलामध्ये कांद्याची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी छानपैकी परतून घ्यायची. पूर्णतः तेल सिक्रेट झाले पाहिजे अशी पूर्ण प्युरी घ्यायची. त्याच्यामध्ये नंतर काही बेसिक मसाले, छोले मसाले, लाल तिखट आणि हळद टाकून छान परतून घेतलं. हेही छान 5 ते 7 मिनटं परतले पाहिजे. साईड बाय साईड 1 चमचा बेसन तव्यामध्ये परतून घेऊन त्याच्यामध्ये टाकले, जेणेकरून एक जीव ग्रेव्ही तयार व्हावी. नंतर भटुरे तयार करायला घेतले. भटुरे 1 किलो मैद्यासाठी पावशेर रवा आणि साधारणतः 1 ते 1.5 लिटर ताक लागते आणि थोडासा सोडा. हे एक जीव करून घेऊन छानपैकी लुसलुशीत असा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा हा जास्त टाईट पण नसावा आणि जास्त मऊही नसावा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आणि हे पीठ 7 ते 8 तास भिजून घेतलं. कमीत कमी 4 तास भिजले पाहिजे. भिजल्यानंतर हे असे छान मऊ लुसलुशीत पीठ तयार होते. मऊ पीठ झाल्यानंतर छान त्याचे भटुरे असे लाटून घेतले आणि तेलामध्ये तळून घेतले, असे टम्म फुगलेले. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि प्लीज शेअर करा. थँक्यू.